नीट 2025 यावर्षी आपला बीएमएसचा कट ऑफ 100% 5 कारणांमुळे कमी येऊ शकतो। तर याला आपण या व्हिडिओमध्ये अॅनालाइज करतोय। तुमचा स्कोर जस्ट क्वालिफाय म्हणजे थोडक्यात एक आपण इमॅजिन करूया की 150 पासून वरती आहे आणि तुम्हाला बीएमएस करायचंय महाराष्ट्रामध्ये, तर या 5 कारणांवर तुम्हाला फोकस करायचंय। आता बघा, कट ऑफ कमी येऊ शकतो, 100% तो कमी होणार। फक्त तुम्हाला काळजीपूर्वक हे जे मी सांगतोय तर व्यवस्थित बघायचंय। बघा, यामध्ये पहिला जो परिणाम करणार आहे कट ऑफवर तो जो घटक आहे तर तो आपण निवडलेला आहे थर्ड राऊंडचे नियम। आता थर्ड राऊंडचे नियम समजावून घेण्याच्या अगोदर आपल्याला राऊंड बद्दल माहिती असली पाहिजे। बघा, हे मी जे पण सांगतोय, कमेंट तुम्ही करताय की सर 262 एनटीसी कॅटेगरी आहे, मला बीएमएस मिळेल का? सर 282 आहे, सर 363 आहे। सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। दिलेली माहिती इन्फॉर्मेशन जर आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका। थर्ड राऊंडचा नियम आपल्या कट ऑफवर इफेक्ट करू शकतो, कट ऑफला खाली आणू शकतो। कशा पद्धतीने लक्ष द्या। समजा आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेलवर आपल्याला राऊंड करावे लागतात। पहिला राऊंड समजा आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग केला। आता बघा होईल काय, आपला स्कोर समजा कमी आहे, बीएमएस ला लागण्यासारखा नाही। फर्स्ट राऊंड मध्ये अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे की ज्यांचा स्कोर हा हाय आहे। ओके, ज्यांचा स्कोर जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होणार बीएमएस चं। या फर्स्ट राऊंड मध्ये एमबीबीएस वाले मुलं सुद्धा बीएमएस चे कॉलेज टाकतात, तर त्यामुळे पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा वर जातो। आता यानंतर आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज नाही मिळालं कारण आपला स्कोर कमी आहे। आता बघा, समजा सेकंड राऊंड आपण परत चॉईस फिलिंग केला। ओके, कारण ही सगळी माहिती आतापासून आपल्याला असायला पाहिजे। आता सेकंड राऊंड मध्ये काय होणार आहे तर फर्स्ट राऊंड पेक्षा सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे तर तो थोडा कमी येऊ शकतो, पण हाय सुद्धा कसा जाणार, हा हाय कट ऑफ असणार आहे हा सुद्धा। कारण यामध्ये सुद्धा हायर स्कोर वाले मुलं आपल्यापेक्षा जास्त स्कोर वाले मुलं या राऊंडच्या चॉईस फिलिंग करणार आणि त्यांना कॉलेज मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असणार। यानंतर जो तिसरा राऊंड लागणार आहे तर तिसऱ्या राऊंड मध्ये परत चॉईस फिलिंग करतील विद्यार्थी। पण आता थर्ड राऊंड मध्ये काय होणार आहे बघा, फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये ज्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळतं तर असे विद्यार्थी ते कॉलेज फायनल करतात, ते तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग करणं टाळतात। तर त्यामुळं या राऊंडचा कट ऑफ थोडा बऱ्यापैकी खाली येतो। आता हे जे आहे तर ज्या ठिकाणी हा जो स्कोअर आहे हाय स्कोअर, तर याच्यापेक्षा थोडा कमी स्कोअर वाल्यांना सुद्धा हे कॉलेज अलॉटमेंट होतात। म्हणजे जे अगोदर हाय स्कोअर वाल्यांना अलॉटमेंट जातं हे थोडं कमी स्कोअरला अलॉटमेंट होतं। पण आता सगळा गेम जो आहे तर तो इथनं स्टार्ट होतो तिसऱ्या राऊंड पासून। बघा, जो चौथा राऊंड आपला लागणार आहे तर त्यामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात चौथ्या राऊंड मध्ये। आता हे चेंजेस कसे होतील तर ते लक्षात घ्या। फर्स्ट राऊंड मध्ये जे स्टुडंट जॉईन झाले, सेकंड राऊंड मध्ये काही स्टुडंट जॉईन झाले, थर्ड राऊंड मध्ये काही स्टुडंट जॉईन झाले। आता हे तिन्ही राऊंड मध्ये जॉईन झालेले स्टुडंट आपल्यापेक्षा हायर स्कोरचे होते। ओके, त्यामुळे त्यांना हे कॉलेज मिळालं। मग तुमचा स्कोर 262 आहे का 282 आहे, पण समजा तुमच्यापेक्षा हायर स्कोर वाले थर्ड राऊंड पर्यंत कॉलेज जॉईन करत गेले। पण आता खरा बदल कुठून होणार आहे बघा, जे मुलं या तिन्ही राऊंडला कुठेतरी जॉईन असतात तर त्यांच्यासाठी चौथा राऊंड जो आहे तर चौथ्या राऊंडसाठी हे मुलं नॉट इलिजिबल असतात। आता नॉट इलिजिबल मीन्स नेमकं काय आहे तर बघा, नॉट इलिजिबल मीन्स काय तर त्यांना चौथा राऊंड चॉईस फिलिंग करायला चालणार नाही। त्यांचं लॉग इन केल्याच्या नंतर यू आर नॉट इलिजिबल असा डायरेक्ट त्यांना पॉपअप विंडो मध्ये मेसेज येतो। तर त्यामुळे चौथ्या राऊंडला हे जे मुलं जॉईन झालेले तर हे या राऊंडला चॉईस फिलिंग करू शकणार नाहीत। मग काय होणार, ऑटोमॅटिक आपल्या वरचे मुलं जे आहेत तर ते कॅन्सल झाले आणि आपले कॉम्पिटिटर जे आहे तर ते आपल्या रेंज मध्ये कॉम्पिटिटर राहिले। तर त्यामुळं या राऊंडचा कट ऑफ दरवर्षी कमी येत असतो। यावर्षी सुद्धा या कारणामुळं आपल्या कट ऑफवर बराच इफेक्ट होणार आहे। मी व्हिडिओ रिझल्टच्या अगोदर बनवतोय, लक्षात घ्या। नंतर जरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर हे असंच होणार। चौथ्या राऊंडला नॉट इलिजिबल मुलं की जे चॉईस फिलिंग करू शकणार नाही, तर त्यामुळे चौथ्या राऊंड मध्ये नेमके कोणते स्टुडंट राहतील लक्षात घ्या। थर्ड राऊंड साठी फक्त असे विद्यार्थी राहतील की जे फ्रेश आहेत। फ्रेश म्हणजे नेमकं काय तर ज्यांना फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड मध्ये कॉलेज मिळालं नाही, किंवा फर्स्ट राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये थर्ड राऊंड मध्ये
जे जॉईन झालेले नाहीये, थर्ड राऊंडचा विषय सोडा, थर्ड राऊंड जर जॉईन नाही केलं तर डायरेक्ट काउन्सिलिंग मधून बाद होतं. पण आता इकडे जर तुम्ही कुठं कॉलेज तुम्हाला मिळालेलं नसेल तर असे विद्यार्थी फ्रेश असतात चौथ्या राऊंड मध्ये. थोडक्यात या राऊंड मध्ये फक्त फ्रेश विद्यार्थी येतील चौथ्या राऊंड मध्ये, तर त्यामुळे आपल्या अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात. आपले जे कॉम्पिटिटर आहे वरचे आपल्यापेक्षा जास्त स्कोअरचे, तर ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जातात. तर हा आपला पहिला घटक की जो आपल्या कट ऑफवर 100% इफेक्ट करू शकतो, आपल्या BMS ला 100% खाली आणू शकतो. ओके, आता बघूया नेक्स्ट आपल्याला काय कोणता परिणाम या ठिकाणी बघायला मिळेल. तर बघा, येणारे नवीन कॉलेजेस. आता तुम्हाला पण माहितीये की दरवर्षी BMS BHMS चे नवीन कॉलेजेस येतच राहतात, MBBS चे सुद्धा येतात. याचा परिणाम आपल्या कट ऑफवर नेमका कसा होईल, तर याला जर थोडं आपण अनालाइज केलं, आपलं काउन्सिलिंग जर आपण प्रॉपर केलं, जर मॅनेज केलं व्यवस्थित, एक प्लॅन एक स्ट्रॅटजी जर बनवली, तर अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात. तुम्ही जर कुठे जॉईन झालेले नसाल तर नक्कीच एकदा तुम्ही कुठेतरी जॉईन व्हाल. जिजाऊ अकॅडमी जॉईन करायचं असेल, दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा की सर कॉल, तुम्हाला एका एक्सपर्ट काउन्सिलर सोबत जोडून दिलं जाईल. बघा, आता येणारे नवीन कॉलेजेस आपल्या कट ऑफवर इफेक्ट कसा करतील. बघा, आता समजा मी अगोदर तुम्हाला सांगितलं की R1 मीन्स काय, तर राऊंड वन मध्ये शक्यतोवर नवीन BMS कॉलेजेस येत नाहीत. तर ही हिस्ट्री आहे, तर मी जी तुम्हाला सांगतोय तेच. आता यानंतर राऊंड 2, आता राऊंड 2 मध्ये जर कॉलेजेस आले समजा, तर काय होईल की जे चांगल्या स्कोअरवाले मुलं आहेत की जे चॉईस फिलिंग करणार आहे, तर हे जे न्यू कॉलेजेस या राऊंड मध्ये येतील, तर हायर स्कोअरवाले मुलं न्यू कॉलेजेसचे चॉईस फिलिंग करणं टाळतात. त्यांना असं वाटतं की हे नवीन कॉलेज आहे, यामध्ये एज्युकेशन चांगलं होणार नाही, तर त्यामुळे जे पण हायर स्कोअरवाले मुलं या ठिकाणी चॉईस फिलिंग करतील, तर ते नवीन कॉलेजेसचं चॉईस फिलिंग थोडक्यात करणार नाही, आणि करतील तरी तुरळक करतील, काहीच करतील. यानंतर नंबर 3, आता नंबर 3 मध्ये राऊंड नंबर 3 मध्ये जर का अजून काही नवीन कॉलेजेस ऍड झाले, तर या ठिकाणी सुद्धा तेच होतं. पण एक लक्षात घ्या, खूप मोठा इफेक्ट चौथ्या राऊंडच्या वेळेस होणार आहे. तो दरवर्षी होत असतो, तर तो बघा कसा. तर समजा चौथा राऊंड आहे आणि चौथ्या राऊंड मध्ये हे जे अगोदरचे जॉईन झालेले मुलं आहे, तर हे नॉट इलिजिबल आहे चौथ्या राऊंड साठी, लक्षात घ्या. ओके, आणि आता चौथ्या राऊंड मध्ये काही कॉलेजेस न्यू आले. आता एक लक्षात घ्या, हे वरचे मुलं की जे आपले खरे कॉम्पिटिटर होते, तर ते तर वर जॉईन झाल्यामुळे ते ऑटोमॅटिक या ठिकाणाहून नॉट इलिजिबल झाले. हे चौथ्या राऊंड साठी इलिजिबलच नाहीत, चौथ्या राऊंडला ते येऊ शकत नाहीत. मग आता हे जे नवीन कॉलेजेस आहेत, तर हे फक्त फ्रेश मुलांचेच त्या ठिकाणी ऍडमिशन होतात. थोडक्यात आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या मेरिटनुसारच या ऍडमिशन होतात. पण नवीन कॉलेज, एखादं कॉलेज 40 सीट्सचं असलं तर पूर्ण सीट वॅकंट, कारण फर्स्ट राऊंड थर्ड राऊंड पर्यंत कॉलेज आलंच नव्हतं, तर त्यामुळे चौथ्या राऊंडला डायरेक्ट 40 सीट्स सर्वच्या सर्व जे लो स्कोअरवाले तर यांच्यासाठी उपलब्ध होऊन जातात. आता असे जर का समजा एक 8-10 कॉलेजेस चौथ्या राऊंड मध्ये जर का आले, तर याचा इफेक्ट कट ऑफवर 100% होऊ शकतो. कट ऑफ BMS चा यामुळे खाली येऊ शकतो. बघा, हे जरा नंबर 2चं रिझन. आता नंबर 3, टोटल आपण 5 रिझन यामध्ये डिस्कस करतोय. तिसरं रिझन आहे की ऑल इंडिया कोटाचा जो इफेक्ट आहे, तर तो इफेक्ट. आता ऑल इंडिया कोटाचा इफेक्ट नेमका कसा होणार आपल्या BMS वर, तर लक्षात घ्या, BMS साठी फक्त BMS BHMS साठी एक ऑल इंडिया कोटा असतो की ज्यामध्ये फक्त 2च राऊंड असतात, ओनली 2 राऊंड्स. ओके, आणि 2 राऊंड नंतर या ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग संपलं. 2 राऊंड नंतर ओनली 2 राऊंड्स. ओके, 2 राऊंड नंतर ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग संपतं. आता लक्षात घ्या, समजा एखाद्या मुलानं ऑल इंडिया मधून फर्स्ट राऊंडला BMS जॉईन केलं एखादं कॉलेज, ठीक आहे, नंतर सेकंड राऊंड मध्ये परत त्याला एखादं दुसरं कॉलेज मिळालं BMSच, त्यानं ते परत जॉईन केलं, तर अशा वेळेस तो जर ऑल इंडिया मधून जॉईन झालेला असेल, तर तो आपल्या जो पहिला राऊंड मी तुम्हाला सांगितला स्टेट कोटाचा, दुसरा राऊंड सांगितला स्टेट कोटाचा, तर तो तिसऱ्या राऊंड साठी इकडनं इकडे येऊ शकत नाही, तो नॉट इलिजिबल झाला तिसऱ्या राऊंडला. तर त्यामुळे लक्षात घ्या, एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोटामधून जर का जॉईन झालेला असेल, तर तो स्टेट कोटासाठी सेकंड राऊंड नंतर नॉट इलिजिबल असणार आहे. तर त्यामुळे हे सुद्धा आपले कॉम्पिटिटर जे आहे ऑल इंडिया कोटातून जॉईन झालेले, तर ते ऑटोमॅटिक कमी होतील. थोडक्यात असे विद्यार्थी की जे ऑल इंडिया मधून जॉईन झाले, तर ते आपल्याशी थर्ड राऊंडला कॉम्पिटिशन करू शकणार नाहीत, कारण ऑल इंडिया मधून सेकंड राऊंड पर्यंत जॉईन झालेले विद्यार्थी महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंड साठी येऊ शकत नाहीत.
चॉईस फिलिंग करू शकत नाहीत. ओके, आता यानंतरचा जो पुढचा पॉइंट आहे की जो महत्वाचा आहे आणि शेवटचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. बघा, पुढचा जो पॉइंट आहे तर तो 2025चा जो नीटचा रिझल्ट आहे आपला, पेपर खूप टफ होता, सर्वांना माहिती आहे. आता तुम्ही तुमची कमेंट करू शकता. कमेंट करताना अशी कमेंट करा की सर 262 NTC कॅटेगरी, म्हणजे थोडक्यात स्कोअर आणि तुमची कॅटेगरी टाका, जेणेकरून आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रिडिक्ट करता येतील की आपल्या स्कोअरचे, आपल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आतापर्यंत कमेंट केलेले. नक्की कमेंट करा. बघा, नीट 2025चा जो नीटचा रिझल्ट आहे तर तो यावर्षीच्या कट ऑफवर इफेक्ट करू शकतो. काळजी करू नका. तुम्हाला समजा 220 मार्क्स आहे, 230 मार्क्स आहे, 260 मार्क्स आहे, 280 मार्क आहे. मित्रांनो, यावर्षीची परिस्थिती अशी आहे की क्लासेसवाले किंवा आमच्या अकॅडमीला येणारे कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेजेस, तर यावरून एक चित्र असं तयार झालेलं आहे की यावर्षी असं वाटून राहिलं की 250 260 इथपर्यंत BMS येतंय की काय. आणि ते जर आलं समजा तर नंतर चौथा राऊंड जो आहे तर तो त्यापेक्षाही अजून कट ऑफला खाली घेऊन येईल. तर त्यामुळं ऑल इंडियाचा कट ऑफ जर 280 290 पर्यंत आला तर त्याच्या खाली बाकीचे कट ऑफ येतील. तर त्यामुळं तुमचा स्कोअर 230 240 250 260 पर्यंत येतोय, बाउंड्रीवर आहात. पण तुम्ही जर का व्यवस्थित प्लॅन केलं तर BMS महाराष्ट्रामध्ये मिळण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात. सपोज आता समजा तुमचा स्कोअर येतोय 150 किंवा तुमचा स्कोअर येतोय 220 किंवा तुम्ही या दरम्यान आहात किंवा तुमचा स्कोअर येतोय 250 280. बघा, काळजी करू नका. आमच्याकडे जे पण कॉल येत आहेत BMSच्या इन्क्वायरी बद्दलचे, तर ते जास्तीत जास्त कॉल 150 आणि 300 या दरम्यानचे जास्तीत जास्त कॉल येत आहेत. व्हॉट्सअपला मेसेजेस सुद्धा हेच येत आहेत. आणि लक्षात घ्या, जे पण मुलं सध्या 350 प्लस स्कोअर सांगतायत तर ते जे रिपीटर होते तर ते मागच्या वर्षी 500 550 पर्यंत पोहोचलेले होते की जे आता 350 वर आलेले. मग आता एक विचार करा की हा जो 350 वाला आहे की जो मागच्या वर्षी 500च्या वर होता तर तो BMS करण्यासाठी सध्या नकार देतोय. त्याला असं वाटतं की आपण एक रिपीट करू तर नक्कीच आपलं MBBSचं स्वप्न साकार होऊ शकतं. तर त्यामुळे हे जे 500 550 वाले मुलं होते अगोदरचे की ज्यांना 300 350 450 स्कोअर आलेला आहे, तर ते BMS मध्ये थोडं नाराजी व्यक्त करतायत की आम्हाला BMS नको, आमचं स्वप्न MBBSचं आहे, आम्ही MBBS करणार, UP मध्ये जाणार, कारण UPचं फी स्ट्रक्चर थोडं कमी आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी घेणार. पण आता हे जे 150 आणि 300 वाला आहे तर हे या ठिकाणी खूप मोठा क्राऊड आहे, ही खूप मोठी गर्दी झालेली आहे. तर याच दरम्यान आपला कट ऑफ येऊ शकतो. प्लॅन करा व्यवस्थित, व्यवस्थित स्ट्रॅटर्जी बनवा. नक्कीच तुम्हाला अलॉटमेंटचे चान्सेस वाढतील, तुमचं वर्ष वाया जाणार नाही. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लॅन कसा बनवायचा काय, तर हे सगळं सविस्तर आपण नंतर व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप नंतर बघणार आहे. सगळ्यात महत्वाचा घटक आहे मित्रांनो, जर पॉसिबल झालं तर, हे जर पॉसिबल झालं स्पॉट राऊंड, तर जस्ट क्वालिफाय वाल्याला सुद्धा BMS कॉलेज मिळतं आणि ते सुद्धा विदाउट डोनेशन मिळतं. नेमका काय प्रकार असतो तुम्हाला जर माहिती नसेल तर हा व्हिडिओचा जो पार्ट आहे तर हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी थोडं काळजीपूर्वक ऐका. बघा, CET सेल या वेबसाईटवर आपण रजिस्ट्रेशन करणार आहे BMS साठी. ओके, ही वेबसाईट महाराष्ट्र स्टेट कोटाची आहे. आता जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तर तेव्हा आपल्याला 1000 रुपीज एवढं पेमेंट करावं लागतं. BMS MBBS सगळ्या चॉईस फिलिंग 1000 मध्ये होऊन जातात. आता पहिला राऊंड लागणार, फर्स्ट नंबरचा राऊंड, इथं मी राऊंड लिहितोय, राऊंड फर्स्ट. आता समजा यामध्ये आपल्याला कॉलेज नाही मिळालं, नंतर सेकंड राऊंड लागला, सेकंड राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला कॉलेज नाही मिळालं, नंतर थर्ड राऊंड लागला, थर्ड राऊंड मध्ये सुद्धा आपण जस्ट इलिजिबल आहे किंवा आपल्याला 175 मार्क आहे, 220 आहे, कॉलेज नाही लागलं, नंतर फोर्थ राऊंड. आता फोर्थ राऊंड मध्ये तर जवळपास विद्यार्थी कटणार आहे यावर्षी, जवळपास विद्यार्थ्यांची संख्या इथंच कमी होणार आहे फोर्थ राऊंडला, कारण या राऊंडचा कट ऑफ बऱ्यापैकी यावर्षी खाली येऊ शकतो. 4 राऊंड झाल्याच्या नंतर, हे जे 4 राऊंड होतील सगळेच्या सगळे, या 4 राऊंड नंतर जर महाराष्ट्रामध्ये BMSच्या सीट्स वॅकंट राहिल्या तर अशा वेळेस कॉलेजवाले एक विनंती करतात, एक अपील करतात की आम्हाला आमच्या कॉलेज लेवलला राऊंड येऊ द्या. आता हे जर का मान्य झालं, जसं की मागच्या वर्षी MBBSचं झालं होतं, BDSचं झालं होतं, स्पॉट राऊंड म्हणजे नेमकं काय, तर कॉलेजमध्ये जाऊन ऍप्लिकेशन द्यायचं आणि कॉलेजच्या लिस्टमध्ये जर आपलं नाव आलं तर त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं आणि ती ऍडमिशन त्याच दिवशी फायनल करायची.
थोडक्यात स्पॉटवर होणारी ऍडमिशन म्हणजे स्पॉट ऍडमिशन. आपल्याला कॉलेजमध्ये जावं लागतं आणि कोणत्या कॉलेजमध्ये सीट्स आहेत तर त्या ठिकाणी फक्त ऍप्लिकेशन द्यावे लागतात. 4 राऊंड झाल्याच्या नंतर ज्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट राहतील, कॉलेजवाल्यांनी जर का यावर्षी असं काही ऍप्लिकेशन दिलं आणि स्पॉट राऊंडसाठी जर अप्रुव्हल मिळालं, मागच्या वर्षी बीएमएसच्या स्पॉट राऊंडला अप्रुव्हल नव्हतं, पण जर समजा स्पॉट राऊंडसाठी जर का मान्यता देण्यात आली तर स्पॉट राऊंड 100% होणार बीएमएसच्या सीट्स वॅकंट जर राहिल्या तर. कारण जर नवीन कॉलेजेस चौथा राऊंड लागल्याच्या नंतर आले तर त्यांच्या तर पूर्ण सीट्स वॅकंट राहतील. आणि असं होतं, दरवर्षी असं होतं, शेवटच्या दिवशी सुद्धा बीएमएस कॉलेज येतात. आता हे जे बीएमएस कॉलेज येणारे आहेत हे जवळपास 40 सीट्सचे कॉलेजेस असतात आणि ह्या 40 सीट्स मध्ये कमी थोडी गई. आणि जर समजा आपण अशा कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड साठी जर का हजर राहिलो, ओके, तर या स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला ते कॉलेज मिळण्याचे चान्सेस 100% बनतात, कारण पूर्णच्या पूर्ण सीट्स वॅकंट आहे. तर त्यामुळं नक्कीच तुम्ही स्पॉट राऊंड होतो का हे आतापासून नाही विचार करायचा, पण याबद्दल थोडी माहिती कलेक्ट करायची. जर झाला तर आपल्याला यामध्ये चान्स मिळेल का हा पण महत्वाचा विषय असतो. प्लॅन बनवला गेला पाहिजे स्पॉट राऊंडचा. पण एक लक्षात घ्या, स्पॉट राऊंड साठी तेच विद्यार्थी जाऊ शकतात की ज्यांना रिपीट करायचं असतं. तुम्ही जर अगोदर रिपीटर आहे आणि तुम्हाला परत रिपीट नाही करायचं, मग स्पॉट राऊंडचा विचार करू नका, कारण यानं वर्ष वाया पण जाऊ शकतं. जर स्पॉट राऊंड नाही झाला तर मग काय करायचं, वर्ष वाया जाईल. स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला सीट नाही मिळाली तर मग काय करायचं, वर्ष वाया जाईल. तर त्यामुळं आउट ऑफ स्टेट जाण्याची तयारी आपली असली पाहिजे. स्पॉट राऊंडचा विचार केल्यापेक्षा आउट ऑफ स्टेटची तयारी ठेवा. ते सुद्धा आपलं काउन्सिलिंग जिजाऊ अकॅडमी थ्रू तुम्ही करू शकता. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग सध्या आमचे सुरू आहे. जॉईन करायचं असेल नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स, कमेंट बॉक्स मधील व्हिडिओ बघा, दिलेल्या नंबरवर कॉल करा. कॉल लागत नसेल तर कॉल असा मेसेज करा, तुमचं बोलणं आमच्या काउन्सिलर सोबत करून दिलं जाईल. आज आपण थांबूया. ओके, बाय.